जिल्हा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय साहेबांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण सर्वांनी त्यांच्या या टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचं आहे। कभी भी किसी का अक्स दिखता नहीं, संयम खो दे जो शख्स कभी दिखता नहीं, दिखता नहीं, दिखता नहीं। घाटों पर आए वृंदावन, पाप पुण्य का गठबंधन, आग में पग पग चला है जो वही डगर है उसका प्रस्थान। आपण या मेळाव्याची सुरुवात छत्रपती शिवरायांना वंदन करून या ठिकाणी करणार आहोत। मी आदरणीय साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की शिवरायांच्या प्रतिमेचं वंदन करून आजच्या या कार्यक्रमाच्या मेळाव्याची सुरुवात आपण करूया। आजचा महाराष्ट्र भक्तीच्या ऐश्वर्याचा, शक्तीच्या पैल तीरावरचा महाराष्ट्र, ज्यांनी ओजस्वी आणि तेजस्वी इतिहास घडवला त्या शिवबांचा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा म्हणणारा महाराष्ट्र। महाराष्ट्र उजळण्या आला, सूर्य आसमंतात, समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ। हो महाराष्ट्र उजळण्या आला, सूर्य आसमंतात, समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ। लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा, लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना। यानंतर या कार्यक्रमाचं प्रस्तावित आणि सूत्रण संचालन माननीय संजय लोहार सर, उपसरपंच मंद्रुळ खुर्द यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। देवगड विभागामध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्याचे प्रमुख आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि याचबरोबर उत्कृष्ट संसदपटू, गतिमान नेतृत्व आदरणीय साहेब। मंडली कहते हैं हर बात जुबान से हम विचारा नहीं करते, आसमां पर चलने वाले जमीन से गुजारा नहीं करते। कहते हैं हर बात जुबान से हम इशारा नहीं करते, आसमां पर चलने वाले जमीन से गुजारा नहीं करते। हर हालत बदलने की हिम्मत है हम में, हर हालत बदलने की हिम्मत है हम में। वक्त का हर फैसला हम गवारा नहीं करते, वक्त का हर फैसला हम गवारा नहीं करते। तर बोलण्यापेक्षा विरोधकांना कामाला उत्तर देणारे, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उठावदार काम करणारे आणि कसली परिस्थिती असली ती तरी बदलण्याची ताकद असणारे तुमचे आमचे लाडके नेते आदरणीय शंभूराज साहेब आपल्याला या ठिकाणी विचार व्यक्त करतील, ते करावे अशी मी त्याला विनंती करतो। आज देववाडी जिल्हा परिषद पूर्ण मतदारसंघाच्या महायुती पक्षाच्या निवडणूक मेळाव्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर दिलीपराव चव्हाण, आमचे दुसरे युवा सहकारी रणजित पाटील, मनोज मोहिते, दिलीपराव जानगडे, सागर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपच्या कचरेताई, शेवाळे अण्णा, माने सरपंच, ज्योतिराज काळे, बरेच आहेत सगळे माग, शिवाजी बापू, आमचे गिरी गोसावी, नव्यानं ज्यांचा खरंच की प्रास्ताविकामध्ये ह्याच्यापूर्वी वेगळा आवाज यायचा माईकवर, ह्यावेळी वेगळा आवाज आला।
त्यामुळं बदल बघा सगळ्यांना सुद्धा जाणवलं आपल्या लोकांना. हा भाग आता बदलायला लागलाय आणि चांगली गोष्ट आहे. विकासाच्या मागे झालं पाहिजे. मनोज जी बोलला किंवा रणजित जी बोलला, राजकारण करायला राजकारणाचे व्यासपीठ आहे ना आपल्याला. पण मागची 4.5 पावणे 5 वर्ष हातात सत्ता आहे तर ती लोकांसाठी वापरा. आता जुनी मंडळी बरीच या ठिकाणी असतील, त्यांना आता आठवत असेल मी जे वाचलंय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांची भाषणं. साहेब पहिल्यांदा आमदार झाले, 5 वर्ष आमदार होते आणि पुन्हा 97ला मंत्री झाले. आणि मंत्रीपद मिळाल्यावर भाषण करताना स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी पाटणमध्ये सांगितलं की मी एका शेतकरी कुटुंबातनं लहानाचा मोठा झालो. म्हणजे अक्षरशः मला आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं शिकायला मला बाहेर राहावं लागलं. लोकांच्याकडं वार लावून मला जेवायला लागलं. उच्च शिक्षण घ्यायला म्हणले मी कोल्हापूरला गेलो तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मला आश्रय दिला. त्यांच्या बोर्डिंगमध्ये माझी राहण्याची खाण्याची व्यवस्था केली. आणि असं शिकून मी वकील झालो, मी लोकल बोर्डाचा अध्यक्ष झालो, मी आमदार झालो आणि आज मंत्री झालो. त्या भाषणामध्ये साहेबांचं, लोकनेते साहेबांचं एक वाक्य आहे की ज्या मतदारसंघातल्या सामान्य माणसाने तुला आमदार केलाय, मंत्री केलाय, त्या मंत्रीपदाच्या सत्तेचा वापर हा त्या खुर्चीवर तुम्हाला ज्यांनी बसवलंय त्या सामान्य माणसासाठी पहिला करा. हे स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी त्यावेळच्या भाषणामधले त्यांचं वाक्य आहे. आम्ही देसाई परिवारानं तेच लक्षात ठेवलंय की इतक्या गरीब परिस्थितीतनं येणं, स्वतःच्या ताकदीवर 11 वर्ष लोकल बोर्डाचा अध्यक्ष राहणं, आमदार होणं आणि जिवंत असेपर्यंत एकदा साहेब 52ला आमदार झाले, 83ला साहेबांचं निधन झालं, तोपर्यंत साहेब आमदार होते. पहिल्यांदा आमदार झाले ते जिवंत असेपर्यंत हयात आमदार राहिले. मंत्री अनेक महत्वाच्या खात्यांचं मंत्रीपद साहेबांनी भूषवलं. पण साहेबांनी ज्यांनी त्याला मोठं केलं त्या विधानसभा मतदारसंघाकडे, त्या तालुक्याकडे कायम या ठिकाणी पाठीमागं वळून पाहिलं की ह्या लोकांमुळे मी इथं पोचलो. माझी भूमिका, मी आमदार होतो, पुन्हा तुम्ही 5 वर्ष मला रजेवर पाठवलं 9 ते 14, पुन्हा 14ला आमदार केलं, पुन्हा 19ला आमदार केलं, मंत्री झालो. पण माझ्या विधानसभा मतदारसंघाशी असणारी नाळ मी कधीच या ठिकाणी तुटू दिली नाही. सत्तेत असो नसो लोकांच्या सुखादुःखाला, मगाशी उदाहरण रणजितनं दिलं, कोविडमध्ये आपण मदत केली. अतिवृष्टी झाली, महापूर आला, लोकांना घरातनं बाहेर पडता येत नव्हतं. कोविडमध्ये तर 2-2 वेळा आपण धान्याचे किट गोरगरीब लोकांच्या घरामध्ये पोहोचवली. ती काय मी काय फार मोठं केलं असं नाही, माझं कर्तव्य आहे ते, माझी जबाबदारी आहे ती. मी तालुक्याचा आमदार, तुम्ही मला ज्या आमदार म्हणून निवडून, रणजितनं बरोबर वाक्य उच्चारलं की साहेब आपले पालक आहेत. पालक म्हणजे काय, तुम्ही निवडून दिल्यानंतर जी लोक तुम्हाला मतदान करतात त्यांच्या सुखादुःखात तुम्ही धावून गेलं पाहिजे. नाही तर काही लोक असतात ना, हे मतदान ते मतदान एवढंच फक्त लोकांना. आता फिरायला लागल्यात गाड्या, मला कोणीतरी सांगितलं बाकी 4.5 पावणे 5 वर्ष तुम्ही कुठं होता. मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही मला 4-5 वर्ष रजेवर पाठवलं, 9 ते 14 रजेवर पाठवलं. ज्या दिवशी माझा पराभव झाला 2009 साली, दुसऱ्या दिवशी मी लोकांच्या दारात गेलो हात जोडायला. तुम्ही तुमचं काम केलं, तुम्ही मला दिलं मतदान, ठीक आहे 580 मतं म्हणजे काही जास्त मतं नाहीत, पण माझा पराभव तांत्रिक झाला, पण मी मागं हटणाऱ्यापैकी नाही. तुमचे आभार मी मानतो आणि आजपासून 14च्या निवडणुकीला विजय मिळवायसाठी मी या ठिकाणी काम करेन, तुमच्या सुखादुःखात उभा राहीन आणि ते मी करून दाखवलं. त्याची परतफेड 2014 साली 18-19 हजार मतांनी तुम्ही मला या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेवरती पाठवलं. हा फरक आहे. याला राजकीय शिकवण लागते. राजकीय शिकवण ह्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांना आणि समोर तुम्ही आम्ही बसलेल्या सगळ्यांना आपल्याला राजकीय शिकवण स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांची, स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेबांची आहे. ती जी मगाशी मी सांगितलं, ज्यांनी तुला ह्या पदावर बसवलंय, कुणी असेल, माझ्यासारखा आमदार मंत्री असेल, एखादा झेडपी पंचायत समिती सदस्य असेल,
एखाद्या गावचा सरपंच असेल, एखाद्या संस्थेचा डायरेक्टर असेल, त्या प्रत्येकाने हे ध्यानात ठेवलं पाहिजे की ज्या पदावर तुम्ही बसलाय त्या पदावर बसवणारी ही समोर बसलेली मायबाप जनता आपली आहे. याला कधी विसरता उपयोगाचं नाही. ह्यांच्या सुखादुःखाला आपण धावून गेलं पाहिजे, त्यांच्या आडेनडीला आपण उपयोगी पडलं पाहिजे आणि ते करताना गावाचा विकास सुद्धा डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. मायंगडेवाडीचा असेल, हौदाच्या वाडीचा असेल, मोडकवाडीचा असेल, म्हाळुंगडे वाडीचा असेल, 5-6 वाड्यांची नावं मनोज मोहित्यांनी घेतली. आज पूर्वी आम्ही यायचो, म्हणजे माझं पहिलं इलेक्शन मला आठवतंय 95चं. सणबूरपासनं रावल्यावरनं वर जायचं म्हणलं की 1 दिवस अख्खा जायचं. दादा होते त्यावेळी आणि यांचे वडील होते टेडे बापू शेवाळे यांना, हे आम्ही 5-6 जण 1 दिवस मोडायचा 4 गावं करायला. मला वाटतं आता एका दिवसात ह्या बाजूला जाऊन त्या बाजूला खाली उतरतोय त्या, बरोबर आहे का? म्हणजे साधं उदाहरण, मला खरं खोटं माहित नाही, पाटेवाला गेलं का नाही डेबावाडीतलं, हा नाही तर वस्तुस्थिती पूर्वी आठवड्याला पाट्याचं काम, आठवड्याला पाट्याचं काम. आम्ही खचखळगेतनी गेलो किती आहे आपली. पण मी असं म्हणत नाही 100% कामं मी केली, पण किमान जी कामं गेली 20-20 वर्ष झाली नव्हती, बरोबर का, ती कामं माझ्या कारकिर्दीत करायचा मी प्रयत्न केला. आणि ते करण्यासाठी बोलावं लागतं, भांडावं लागतं, प्रयत्न करावा लागतो. लोहार सरांनी काय सांगितलं, आमची प्रशासकीय मान्यता घेतली, प्रमा घेतली. कशी घेतली विचारा, आमच्या कार्यकर्त्यांपेक्षा माझ्या ऑफिसच्या स्टाफला विचारा कशा सह्या घेतल्या इतक्या गडबडीमध्ये. हे त्याला तळमळ प्रयत्न. मंत्री महोदय तर त्या दिवशी दिल्लीला होते त्या खात्याचे, मी तुम्हाला सांगतो, आणि सही त्यांची राहिली होती. मी त्याला दिल्लीत फोन केला, ते म्हणले मला मेलवर पाठवा शेवटचं पान, मी तिथं सही करून स्कॅन करून खाली पाठवतो आणि त्याची ऑर्डर करायला सांगतो. ही कामाची पद्धत आहे. सर्वसामान्य लोकांच्यासाठी राबणारं नेतृत्व हे या तालुक्याला या ठिकाणी गेली 10 वर्ष या ठिकाणी आपण सगळ्यांनी दिलं. मी प्रामाणिक प्रयत्न केला की प्राथमिक सुविधा, रस्ते असतील, समाज मंदिर असेल, पाणंद रस्ते असतील, पुलांची कामं असतील, या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देण्याचं काम. उमरकांचनचं धरण, आपलं तुमच्या मराठवाडी धरणाचं पुनर्वसनाचा प्रश्न आहे. निगड्याची माणसं, गोटीलची माणसं आहेत का? नाही. अहो किती मोठं काम केलं ते. आता बघा ते एक माणूस नाही, निगडं पण तिकडे आहे, दोन्ही गावं तिकडे. निगड्याचं काम, घोटीलचं काम मनोज मोहित्याला विचारा गेली 2 वर्ष फाईल किती फिरत होती. 4 वेळा गेली, 4 वेळा खाली आले. अंशतः बाधित लोकांचं पुनर्वसन करायचं. माननीय मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून त्याला मान्यता दिली. जवळपास 100 कोटी रुपये त्या 2 गावातल्या अंशतः बाधित लाभार्थींना या ठिकाणी आपण आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी या ठिकाणी मंजूर केली. मला शामराव मोहिते गुरुजी आज त्यांची आठवण येते. त्यांचं एक नेहमी मला म्हणायचे, साहेब ह्या तालुक्यातनं आम्हाला बाहेर पाठवू नका, आम्हाला इथंच राहू द्या. म्हणजे अगदी ते थकलेले ज्याला भेटायला मी आलो, बोलायचे काय ते समजत नव्हतं, म्हणून ते काय म्हणतात ते मनोज मला सांगायचा. साहेब म्हणले आम्हाला तिकडे सांगली बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन नको, आमचं हितच करा, बरोबर का. किती प्रयत्न केला. घोगरे नावाचा अधिकारी त्यावेळी होते. आम्ही प्रयत्न केला. उमरकांचनचं विशेष बाब पुनर्वसन, आपण अनेक कामं, कितीतरी कामं सांगता येतील. ती पूल धरणावर बांधला मनोजचा, आणि विशेषतः बाकीच्या आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आता जलपर्यटन ह्या धरणावरती तिकडे कोयनेला केलंय तसं करा, जरा लीड मागच्यापेक्षा वाढवा या भागाचं. मग आता मग देऊ शब्द काय, कसं आचारसंहितेमुळे भीती वाटती बोलायची. तो कॅमेरा आपला आहे का तो सरकारी आहे काय कळत नाही लवकर, आणि तेवढंच कॅच केलं पुन्हा ते उगाच काहीतरी अर्ज भरायच्या आधीच लफडा नको माग, म्हणून आपलं सावधगिरीनं बोलूया. तुम्हाला माहिती आहे आपला इशारा एकदा झाला की झाला, त्याच्यामुळं काय ते समजायचं म्हणल्यावर समजून घ्या तुम्ही. आणि काही आपल्याला बंधाऱ्यांचे प्रश्न आहेत, विशेषतः मैन प्रकल्पाच्या खालच्या बाजूला काही बंधारे या ठिकाणी, मग आपल्याला
जाणूनवाडीचा एक बंधारा आहे, मला वाटतं मंदरुळचे 2 बंधारे आहेत, शीतपवाडीचा एक बंधारा आहे, ते बनपुरीचा एक आहे. बरेच बंधाऱ्यांचे प्रस्ताव आता अंतिम टप्प्यामध्ये आपण ते आणलेत, जेणेकरून पाणी आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं. आपण ही 4 गावं मराठवाडीतनं वगळली आणि इकडच्या मैनच्या कार्यक्षेत्रात जाणूनवाडी, बनपुरी, शीतपवाडी, खुर्द, बरोबर ना, मंदरुळकोळे ही 4 गावं तिकडे टाकलेली. त्याच्या तो बदली आदेश या ठिकाणी आपण केला. बरेच विकासाचं काम करण्याचा प्रयत्न या 5 वर्षामध्ये निश्चितपणे आपण केला. माझी विनंती आहे, आज विभागामधल्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, महिलांची संख्या बघितली तर आज महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एक योजना, सगळ्यात मोठी योजना महाराष्ट्रात पहिल्यांदा कुणी आणली असेल तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणली. आज महिलांना 1500 रुपये महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्यात आचारसंहिता लागल म्हणून नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यामध्येच माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती दिले. हे कुणाला त्याला करायची मनापासून इच्छा लागते. लोकांनी काय टीका केली, योजना जाहीर केल्यावर म्हणलं नुसतं जाहीर करतील, कागदावर राहील पैसे. आम्ही पहिले 2 हप्ते दिले, म्हणजे आता 2च हप्ते नुसते देतील, पुन्हा देणारच नाहीत. जवळजवळ माझ्या माहितीनुसार 4 हप्ते जमा झाले महिलांच्या खात्यावरती 1500 रुपयांचे. बरोबर झाले का नाही जमा? मग आता 5 हप्ते झाले. महिलांना देणारं हे सरकार आहे. आज मी पाहिलं अनेक कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आपला जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यात सीएम साहेबांच्या बरोबर जाण्याची संधी मला मिळाली. एवढा प्रचंड उत्साह आज महिलांच्या मध्ये आहे. ठीक आहे, जो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय त्याला 1,500 रुपयाचं महत्व कळणार नाही, पण माझ्या डोंगर दऱ्यात कड्या कपाऱ्यात राहणाऱ्या माझ्या माता भगिनीला तिच्या संसाराला 1,500 रुपयाची मदत काहीतरी होईल ह्याची जाणीव माझ्या गोरगरीब महिलांना आहे. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की अशा पद्धतीचं काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीमागं आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. मी एवढीच विनंती करेन. कालच आपली उमेदवारी जाहीर झाली, पक्षाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी जाहीर केली. आज बोलवलं होतं मला मुंबईमध्ये तिकीट घ्यायला, पण मी सीएम साहेबांना काल विनंती केली, म्हणलं साहेब माझे विभागवार मेळावे आजच पहिला दिवस आहे, सुरुवात केली ना, आजच जर नाही गेलो, कारण आता परत बघा उद्या आपला दौरा होता, पण उद्या स्वर्गीय आमचे सहकारी अनिल बाबरसाहेब आमदार त्यांच्या मुलाला उमेदवारी आपण शिवसेनेकडून सुहास भैया बाबरला दिली. त्यांचा रात्री फोन आला की दादा उद्या तुम्ही अर्ज भरायला माझा आलंच पाहिजे, भाऊंच्या नंतर तुम्हीच आमच्या कुटुंबाचे आधार आहात, त्यामुळे उद्या दुपारपर्यंतचे आपले दौरे मी पुढे ढकलले आणि उद्या सकाळी लवकर जाऊन त्यांचा 11:30 वाजता अर्ज भरायचा विट्याला. तो अर्ज भरून आल्यावर राहिलेला दौरा या ठिकाणी करणार आहे. त्यामुळं पूर्ण आपल्या मतदारसंघामध्ये आज अशा पद्धतीनं एक वातावरण आहे. ह्या विधानसभा मतदारसंघात जो विकास करणारा नेता आहे, आपले प्रश्न सोडवणारा नेता आहे, आपल्या आडीनडीला अडचणीच्या काळात आपल्या पाठीशी उभा राहणारा जो नेता आहे, अशाच नेत्याच्या पाठीशी आपण उभं राहायचं ही मानसिकता आपल्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य मतदारांची आहे. आपल्या विभागातली सुद्धा तीच आहे. मी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती करतो. मला माहिती आहे विशेषतः सलगूर गाणातल्या पलीकडच्या काही उमरकांचन गाणातली बहुतांशी लोक आपली मुंबईमध्ये असतात. नावं त्यांची इकडं मतदार यादीमध्ये आहेत, पण नोकरीसाठी, व्यवसायासाठी, कामाधंद्यासाठी मंडळी मुंबईला आहेत. पण त्या सुद्धा मंडळींचे मुंबईमध्ये मी कार्यक्रम घेतलेत. त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने सांगितलंय की आम्ही बघतोय गावाकडे किती मोठ्या प्रमाणात विकास चाललाय, तुमच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे उभं राहू. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो, मागची निवडणूक ती ही निवडणूक असं येणारी माणसं कोण आहेत आणि 5 वर्ष 24/7 तुमच्या पाठीमागं उभं राहणारा कोण आहे याचा विचार करा. आणि येणाऱ्या 20 नोव्हेंबरला आपलं मतदान आहे. त्या 20 नोव्हेंबरच्या मतदानात आपल्याला काल अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे. धनुष्यबाण हे आपलं चिन्ह आहे. जे चिन्ह वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी धनुष्यबाण आपल्याला दिलेला आहे. त्या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आशीर्वाद रूपी, मतदान रूपी आशीर्वाद आपण मला द्यावा अशी विनंती करतो. शेतीच्या कामातले सुगीचे दिवस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं या विभागातले आपण सगळेजण जमलात. तुमचे सगळ्यांचे, विभागातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.